स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीनं प्रतिवर्षी लोकसाहित्य व लोकसंस्कृती समीक्षण व मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान राहिलेल्या आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते रविवार दिनांक 2 मार्च रोजी 10 वाजता सांगलीत भावे नाट्य मंदिरात माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सहकार चळवळीचे देशातील अग्रणी नेते स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं गेली 2 दशकं सहकार तीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करीत आलोय. सामाजिक आणि राजकीय, शैक्षणिक, सहकार, कला, साहित्य आदी क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गेली 20 वर्ष हा पुरस्कार आपल्या ट्रस्टच्या वतीनं सांगली येथे देण्यात येतो. सांगलीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर जी. ए. देशपांडे यांच्यापासून देशपांडे कुटुंबियांचं आम्हा पाटील कुटुंबियांशी घट्ट ऋणानुबंध आहे. शिक्षण, संस्कार व बालकांचा सर्वांगीण विकास या बाबतीतील डॉक्टर लताताई देशपांडे यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना व आमच्या कुटुंबियांशी घनिष्ठ ऋणानुबंध असलेले आणि राजकीय आणि वृत्तपत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय आप्पासाहेब पाटील सांगली यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप रक्कम ₹15,000, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असं आहे. नाटक, रंगभूमी, मराठी भाषा व साहित्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीमुक्ती चळवळ, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, साहित्य लेखन, समीक्षण इत्यादी क्षेत्रात विपुल लेखन केलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केलं. 99 पासून गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार असे 2 पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं देत आलेलो आहोत. आणि गेल्या वर्षी निवडणुका असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते, त्यामुळे यंदाच्या वर्षी 2 वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत. सहकार, राजकारण, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये, देशामध्ये केलेली आहे, अशांना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवन गौरव आम्ही पुरस्कारानं करीत आलेलो आहोत. आणि सन 2023-24चा पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मंत्री, शिक्षण, सहकार, राजकीय, कृषी, सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतो आहे. आणि मुख्यतः मला सांगायला एक योगायोग असा आहे की सन 2099ला ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले त्यावेळी प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यावेळीपासून झालेली सुरुवात 24 वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत. आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार 2024-25चा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील, एक विशेषतः एक तत्त्वज्ञान, शिवाजी विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील, एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट 13वे वंशज असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतो आहे. या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ₹25,000 असं आहे. त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले, त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील, अनेक जे ऋणानुबंध निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं. अशापैकी एकाची आम्ही गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार म्हणून निवड करीत असतो. यावेळी तेही 2 पुरस्कार आम्ही देत आहोत. त्यामध्ये बालशिक्षण असेल, बालसंस्कार असतील, सामाजिक कार्य असतील, एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये
ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर स्वातंत्र्य सेनानी माजी नगराध्यक्ष दिवंगत डॉक्टर जे देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतो आहे. त्याचबरोबर दुसरा ऋणानंद पुरस्कार हे राजकीय सामाजिक आणि त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्रमध्ये ज्यांनी सुरू करण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. सांगली योग समाचारचे संस्थापक संपादक श्रीयुत आप्पासाहेब पाटील यांना तो दुसरा ऋणानुबंध पुरस्कार आम्ही जाहीर करतो आहे. त्या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ₹15,000 असं असणार आहे. आणि एकूणच आतापर्यंत जे पुरस्कार दिले त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आहेत, स्वर्गीय विलासराव देशमुख, दिनकरराव पाटील चित्रपटसृष्टीचे डॉक्टर DY पाटील असतील, डॉक्टर पतंगराव कदम आहेत, त्या प्रशम ठाकूर कृषी क्षेत्रातले प्रमुख जे एक अत्यंत असे जे कार्यकुशल होते ते प्रशम ठाकूर जे शेती अधिकारी होते ते असतील, त्याचबरोबर सारे पाटील असतील, कल्लाप्पा नावडे असतील, यांना सहकार क्षेत्रातले मोहनराव कदम असतील, यांच्यापासून लेखक शिवाजीराव सावंत, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातले वसंतराव मोहिते, SR पाटील, शंकरराव काळे अहमदनगर जिल्ह्यातले, यांच्यापासून ते ऋणानुबंध पुरस्कारांपर्यंत अगदी माजी आमदार शरद पाटील असतील, रामभाऊ घोडके असतील, SB तावदाऱ्यांपासून वेगवेगळ्या व्यक्तींना, जयराम देसाई पुण्याचे पत्रकार असतील सहकार क्षेत्रातले, अशा विविधना हा ऋणानुबंध पुरस्कार दिलेला आहे. आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे संपन्न होणार आहे. आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे ज्यांना सांगली, कारण आपल्या सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो, असे 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक तारा भवाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. आणि त्याचबरोबर माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मी सर्व तमाम सांगलीकरांना आव्हान आणि विनंती करेन की आपण कार्यक्रमाला आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या.